आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाणे पालकर परिषदेमधून अभिजित पवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला। उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेसला अंधारात ठेवल्याचा आरोप। ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळेंचा आरोप, तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू ठाकरेंच्या केदार देखींचं वक्तव्य। अहिल्यानगर विधान परिषदेमध्ये प्राजक्त तनपुरे बिनविरोध। आमदार संग्राम जगतापांच्या मध्यस्थीनंतर दत्तात्रय पानसरेंची माघार। पालकमंत्री विखे पाटील, संग्राम जगताप, तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित। साहेबराव कांबळेंवर दबाव होता, आर्थिक दबाव सुद्धा होता। यवतमाळ विधान परिषदेमध्ये साहेबराव कांबळेंनी विश्वासघात केला। साहेबराव कांबळेंच्या अर्ज माघारीवर हर्षवर्धन सपकाळांकडून संताप व्यक्त। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची पुण्यातून माघार। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतला। भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार। अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये तिहेरी लढत। कोकण विधान परिषद निवडणुकीमधून शेकापच्या उमेदवाराची माघार। शिवसेनेच्या बंडखोर जुईली दळवींनी माघार घेतल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपा बंडखोर उमेदवार नितीन भुतळांचा अर्ज मागे। निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 150 कोटी खर्च, उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला, संजय राऊतांचा आरोप। मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार, तर काकडेंसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य, राऊतांची प्रतिक्रिया। स्वार्थासाठी इमान गहाण टाकणं शोभनीय नाही, राजकीय प्रगल्भता हवी, महेंद्र दळवींचा गोगावलेंवर निशाणा। तर राजकारणामध्ये सगळंच मनासारखं होत नाही, वस्तुस्थिती स्वीकारून पुढे चालणं गरजेचं, गोगावलेंचा टोला। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विधान परिषद बिनविरोध निवडणुकीवरून मवियामध्ये धुसफूस। विधान परिषदेमध्ये झालेल्या बिनविरोध राजकारणाचा जाहीर निषेध। माघार घ्यायची होती तर एवढी उठाठेव कशासाठी? ठाकरे शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा संतप्त सवाल। आमदार राजेश क्षीरसागर आणि ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांमध्ये स्टेटस वॉर। रविकिरण इंगवलेंच्या आरोपांना राजेश क्षीरसागरांचं प्रत्युत्तर। बांधलेल्या वाघावर भुंकणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ पोस्ट केला, तर रविकिरण इंगवले यांनीही राजेश क्षीरसागर यांना डिवचणारे व्हिडिओ स्टेटस ठेवले। कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। 2 पदाधिकाऱ्यांमधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष मंजित मानेंची ऑडिओ क्लिप समोर। पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती। सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवारांची रिक्त झालेली जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता। राणा दाम्पत्याची सुनेत्रा पवार, पार्थ पवार तटकरेंशी 1 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भारताचं भवितव्य असलेला हिंदू समाज आता जागृत होतोय। महासत्तांची मनमानी यापुढे चालणार नाही। कठीण काळामध्ये संपूर्ण जगाला भारताची नितांत गरज, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये थोपटेंनी अखेरचा श्वास घेतला। भोर मतदारसंघात अनेक वर्ष थोपटेंकडून काँग्रेसचं नेतृत्व। राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ, हीच भेसळ हद्दपार करणार। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंची डेअरी उद्योगाच्या शिष्टमंडळाला ग्वाही। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर इंटिग्रेटेड कॉलेजची पडताळणी करा, शिक्षण विभागाचे निर्देश। कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालय व्यवस्थेवर शिक्षण विभागाची कारवाई। पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविद्यालय तपासणीचे आदेश। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरण। मृत्यूपूर्वी चिमुकलीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार। ससूनच्या डॉक्टरांची कोर्टात साक्ष। अत्याचार प्रकरणी आतापर्यंत एकूण 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली।